2a प्लस एक्स इक्वल्स टू काय आलेलं आहे 3b आलेलं आहे. मग बघा आता हा जर एक्स इकडं काय हा एक्स इकडं प्लस आहे किंवा हा 2a इकडं प्लस इकडे आले काय होईल मायनस होईल, काय होईल मायनस होईल. आणि मॅट्रिक्स जो एक्स मॅट्रिक्स राहणार आहे तो काय भेटेल आपल्याला इक्वल्स टू 3b मायनस 2a भेटन. काय भेटन 3b मायनस 2a. मग आता 3b मायनस 2a काढायचं. मग बघा आता 3 इंटू बी मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स काय आहे 3 मायनस 2 मायनस 1 आणि 4 आहे. त्याच्यानंतर मायनस 2 इंटू मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स ए काय आहे 2 मायनस 1 4 आणि 3. मग बघा हे स्केलर मध्ये पहिले मल्टिप्लाय करून घ्या मध्ये. मग काय होणार 3 3 9, 3 दुने 6 पण मायनस 6 येईल, 3 1 3 पण मायनस 3 येणार, 3 चौक 12. ठीक आहे मायनस मायनस बघा इथं काय होईल 2 2 जा 4, नंतर बे 1 बे पण इथं मायनस आहे म्हणजे मायनस 2, 4 दुने 8 आणि बे 3 6. मग बघा आता ह्या दोन मॅट्रिक्स मधून काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन करताना काय होईल 9 मायनस 4. सबस्ट्रॅक्शन करताना क्रायटेरिया राहतो की त्यांची ऑर्डर सेम पाहिजे आणि नंतर काय आहे की करस्पॉन्डिंग पोझिशनचं एलिमेंट करस्पॉन्डिंग पोझिशनच्या एलिमेंटमधून मायनस करायचं. मग इथं काय होणार मायनस 6 मायनस मायनस 2, त्याच्यानंतर मायनस 3 मायनस 8 मायनस 3 मायनस 8, त्याच्यानंतर 12 मायनस 6. ठीक आहे इथं साईन कन्व्हेन्शन चुकवायचं नाही तर मग तुमचा आन्सर चुकणार आहे. ठीक आहे मग 9 मधून 4 गेले 5. आता मायनस 6 बघा हा मायनस 6, आता हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि इथं प्लस किती येणार आहे 2. मग हे किती येईल मायनस 4 येईल. ठीक आहे त्याच्यानंतर मायनस 3 मायनस 8 मायनस 11, त्याच्यानंतर 12 मायनस 6 किती येणार 6 येणार. ठीक आहे मग आपल्याला हा जो एक्स मॅट्रिक्स आहे तो भेटला बघा 5 मायनस 4 मायनस 11 6.